नमस्कार. त्या बाळू उर्फ बाळराजे आवारेला अखेर काल अटक झालेली आहे. आपल्या मराठी लोकांना महाराष्ट्रातील आणि त्यातही विशेषतः मराठ्यांना नेमकं काय झालं ते कळायला काय मार्ग नाही का. त्यातले बरेचसे लोक हल्ली बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखे आणि मेंदू गहाण टाकल्यासारखे वागतायत, काही कळत नाहीये. तो बाळू आवारे नावाचा अत्यंत बदमाश माणूस, त्याला या आपल्या काही मराठ्यांनी बाळराजे वगैरे करून टाकला. मूळचा तो बदमाश माणूस, त्याने तमाम मराठी माणसांच्या मनातील जाज्वल्य शिवप्रेमाचा अक्षरशः बाजार मांडला आणि वेड्यासारखे आपले लोक त्याच्या आहारी जात राहिले. त्याने व्यवसाय सुरू केला फायबरचे पुतळे बनवण्याचा. फायबरचे पुतळे काही फार टिकाऊ वगैरे नसतात. त्याने तो व्यवसाय सुरू तर केला त्या बाळू आवारांनी, परंतु आता तो व्यवसाय वाढवायचा कसा, त्यासाठीचे गिराईक कस्टमर मिळवायचे कसे, तर मग त्याच्या डोक्यामध्ये एक भन्नाट षडयंत्र शिजलं 2 वर्षांपूर्वी. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि अन्य आपल्या महापुरुषांचाच बाजार मांडायचं त्यांनी ठरवलं. त्यांचे फायबरचे पुतळे तयार करायचे आणि महाराष्ट्राच्या खेडोपाड्यांमध्ये ते उभे करायचे. आणि ते कसे, तर गावागावातील काही उन्हाळ मोकाट गावाने ओवाळून सोडलेली पोरं जी असतात ती पकडायची, त्यांचं खाणं पिणं त्यांच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी सांभाळायच्या आणि ते करतानाच तुमच्या हातून एक फार मोठं महान कार्य घडणार आहे असं त्यांच्या पोरांच्या त्या मनावरती बिंबवायचं. मग ती पोरं गावागावातून वर्गण्या जमा करायची, कधी प्रेमाने तर बऱ्याच ठिकाणी सक्तीने. आणि मग ते पैसे जमा झाले 1,00,000-1,50,000 रुपये की ते त्या बाळू आवारेला द्यायचे. आणि एखाद्या रात्रीच्या अंधारामध्ये तो बाळू आवारे त्यांनी बनवलेला शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा अन्य महापुरुषांचा पुतळा या टग्या पोरांकडे आणून द्यायचा. त्यांचं ब्रेनवॉश अर्थातच आधीच त्याच्या टीमने किंवा त्याने स्वतःने केलेलं असायचं की आपल्या या महाराष्ट्रात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा, आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा, आपल्या महापुरुषांचे पुतळे कुठेही आणि कधीही बसवण्यासाठी कुणाच्या परवानगीची मुळात गरजच काय, वगैरे वगैरे सगळं. आणि मग त्यानुसार ती सगळी पोरं गावातल्या एखाद्या चौकामध्ये तो फायबरचा तकलादू पुतळा रात्रीच्या अंधारामध्ये उभा करून टाकायचे. मागील काही काळामध्ये हे असे प्रकार किती ठिकाणी घडले असतील महाराष्ट्रात लोक हो, काही अंदाज? माझ्या माहितीमध्ये परवापर्यंत असले किमान 100 ते 150 प्रकार होते IQ माहितीतले. त्यातलंच मागच्या काही दिवसांमध्ये प्रचंड चर्चेत आले काही वादांमुळे. आणि त्या बदमाश आवारेला काल अटक होण्याच्या आदल्या दिवशी त्यांनी काही ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त केलेली होती. त्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्याचा किती मोठा बाजार महापुरुषांचा मांडलाय ते उघड होतंय आणि ते प्रचंडच धक्कादायक आहे. ऐका. किती वाद झाले महाराष्ट्रात, किती वाद झालेत, 600 बसवलेत, मोजून 4 टकुज्यांनी जाणीवपूर्वक वाद केलेत. त्यामुळं काही संबंध नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहे, त्यांना आम्ही विदाऊट परमिशनच बसवणार, हे मी ऑन मीडिया सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज की यापुढे आपण अशा पद्धतीने राज्यभरात पुतळे बसवत राहणार. या 100% कुठेही थांबणार नाही कार्य, असेच बसवत राहणार. ऐकलत लोक हो, 600 ठिकाणी हे प्रकार केलेत म्हणतो हा बाळराजा उर्फ बाळू आवारे. ज्या प्रकारचे पुतळे तो त्याच्या कारखान्यामध्ये बनवतो, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे, संभाजी महाराजांचे किंवा अन्य महापुरुषांचे, त्यासाठी फार तर 20,000 रुपये सगळा मिळून खर्च येतो. किती? 20,000 रुपये. त्याच्यामध्येच त्याचं 10% प्रॉफिट सुद्धा पकडलंय आपण, मी जी माहिती काढली त्यानुसार. आणि तो हे सगळे पुतळे विकायचा कितीला, तर किमान 1,00,000 ते अगदी 2,00,000पर्यंत सुद्धा. अधिक मूर्ख लोक ज्या गावातले असतील त्यांना अधिक किमतीला, असा त्याचा साधा सरळ हिशोब होता. अशा प्रकारे 20,000त बनणारे तब्बल 600 पुतळे त्याने 1.5 ते 2 लाख रुपयांना विकले. म्हणजे तुम्ही आता विचार करा, त्याने या सगळ्यातून किती बक्कळ कमाई केली महापुरुषांचा बाजार मांडून आपल्या. या माझ्या अंदाजाने मागच्या काही वर्षांमध्ये या धंद्यातून त्याने किमान 10 करोड रुपये कमवले लोक हो. गावागावातली पोरं निवडून त्यांचं ब्रेनवॉश करणं आणि मग वर्गण्या सक्तीने किंवा प्रेमाने
कशा जमा करायच्या वगैरे त्याचं सगळं ट्रेनिंग देण्यासाठी एक टीमच निर्माण केली होती म्हणतात या बाळू आवारेंनी. एक साखळी निर्माण केली होती पद्धतशीर. आता अटक झालेली आहे त्याला, त्यामुळे पोलीस कोठडीमध्ये याबाबतचे आणखीन सविस्तर खुलासे होतीलच. परंतु काय आहे हे सगळं? छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचेच, या महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाचे आराध्य दैवत आहेत. त्यांचे पुतळेही प्रत्येक गावात असायला काहीच हरकत नाही. परंतु गावाचा एकत्रित विचार न घेता, कोणतीही सरकारी परवानगी न घेता हे सगळे उद्योग सुरू होते यांचे, रात्रीच्या अंधारात चोरासारखे, आणि मागचे कित्येक महिने अगदी सलगपणे. बरं, या पुतळ्यांना लाईफ नाही आहे. जोरदार वाऱ्यानं ते उन्मळून पडू शकतात, कारण एकदम हलके पुतळे ते. जोरदार पावसानं त्यांची राया जाते. फायबरचे पुतळे ते विचित्र दिसणार जोरदार पावसानंतर. तीव्र उन्हाने सुद्धा त्यांच्यामध्ये बदल होऊ शकतो. ती सुद्धा आपल्या या महापुरुषांची, युगपुरुषांची विटंबनाच नव्हे काय लोक हो. पुन्हा ते पुतळे वाऱ्याने पडले किंवा पावसाने तर त्याचं खापर गावातल्या 4-2 मुस्लिमांवरती फोडून दंगली घडवायला सुद्धा हे लोक मोकळेच. काही ठिकाणी मागच्या काही दिवसांमध्ये याच बाळू आवारेच्या या पुतळ्यांमुळे काही गावांमध्ये निर्माण झालेले सगळे तणाव आपण पाहतोच आहोत. त्याविषयीचे वृत्त आपणापर्यंत सुद्धा पोहोचलेच असतील. गेले अनेक दिवस नव्हे, गेले अनेक महिने या बाळू आवारेचा हा गोरखधंदा सुरू होता. सोशल मीडियावरती तो सतत भडकाऊ वक्तव्य करत होता, तरुणांना भडकावणारी. पोलिसांना त्याच्यापर्यंत पोहोचायला इतका वेळ का लागावा हाच खरा प्रश्न आहे. ते असो, परंतु आता झालीच आहे अटक, पोहोचलेच आहेत पोलीस त्याच्यापर्यंत. तर किमान त्याच्यावरती कठोर कारवाई कशी होईल ते तरी पोलिसांनी प्रामाणिकपणे पाहायला हवं. कोणत्याही भोंदू लोकांच्या मागे अगदी सहजपणे जाणारा महाराष्ट्रातील कोणता समाज प्रामुख्याने असेल तर तो म्हणजे माझाच मराठा समाज. कितीतरी भोंदू कीर्तनकार महाराजांना माझा हा समाज डोक्यावरती घेऊन नाचतोय मागच्या काही काळापासून. त्या नाशिक सिन्नरच्या अशोक खरातने सर्वाधिक कोणत्या समाजाच्या लोकांना, कोणत्या समाजातील बायाबापड्यांना फसवले, कोणत्या समाजातील बायाबापड्यांचं शोषण केलं तर माझ्याच समाजाच्या. त्या वारकरी शिक्षण संस्थांमध्ये कोणता समाज आपल्या पोराबाळांना मोठ्या प्रमाणात नेऊन सोडतो तर माझाच समाज. आणि तिथे त्यापैकी बऱ्याच मुलांचं लैंगिक शोषण बऱ्याच ठिकाणी होतं आणि बाकीचं त्यांचं होणारं शोषण वेगळंच. वेगवेगळ्या प्रकारची फसवणुकीची रोजच्या रोज कितीतरी प्रकरणं उघडकीला वेगवेगळ्या माध्यमांमध्ये येत असून सुद्धा माझा हा मराठा समाज काही डोळे उघडायला तयार नाही. स्वराज्याच्या पाटातून पाणी वाहे समतेचे किंवा शिवाजीच्या तळ्यात पाणी पिती सर्व जीव तिथे नाही भेदभाव, ही अशी असंख्य वर्णनं आहेत आपल्या महाराजांच्या राज्यकारभाराची, स्वराज्याच्या घडीची. तेव्हाच्या शाहिरांनी आणि तेव्हाच्या कवींनी लिहून ठेवलेली प्रत्यक्ष महाराजांच्या हयातीमध्ये. त्या शिवरायांच्या आदर्श विचारांची आपल्या मनांमध्ये, हृदयांमध्ये उभारणी करायला हवी लोक हो. ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी सगळे महापुरुष आपल्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःचं प्रेरणास्थान का मानत होते त्याचा कधीतरी गांभीर्याने विचार करूया लोक हो. पुतळे बस झाले आता. त्याऐवजी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आपलंसं करूया. ते विचार आपल्यामध्ये आतमध्ये भिनवून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे विचार, त्या भिडे, एकबोटे, बलकवडे वगैरेंनी सांगितलेले विचार नव्हे तर खरे विचार जे आपल्या दिवंगत जयसिंगराव पवार आदी सगळ्या मान्यवर प्रामाणिक इतिहासकारांनी सांगितले, ते अभ्यासू इतिहासकारांनी सांगितले, ते शिवाजीच्या तळ्यात पाणी पिती सर्व जीव तिथे नाही भेदभाव, हे रुजवूया आपल्या हृदयात. मग कोणी फालतू राणे, जगताप, लांडगे, पडळकर किंवा हा आत्ताचा बाळू आवारे असं कोणीही तुमचं डोकं हायजॅक करू शकणार नाही. तुमच्याकडून रात्रीच्या अंधारात हे असे चोरांसारखे उद्योग करून घेऊ शकणार नाही. आपल्या धडावरती आपलंच डोकं असू द्या लोक हो. मला मागच्या काही दिवसांपासून एक माणूस सतत फेसबुकच्या मेसेंजरमध्ये येऊन माझा फोन नंबर मागत होता. सतत त्याचं एकच टुमणं होतं, मला तुमचा नंबर द्या, मला तुम्हाला काही गोष्टींचा जाब विचारायचा आहे, असं त्याचं तेवढंच म्हणणं होतं.
शेवटी वैतागून परवा मी त्याला माझा नंबर दिला. म्हटलं विचार तुला काय विचारायचं ते. तर अपेक्षेप्रमाणे त्याचं सुरू झालंच. ते मुसलमान आपल्या देशासाठी इतका मोठा धोका निर्माण करत असताना तुम्ही कायम त्यांची बाजू कशी काय घेता वगैरे वगैरे वगैरे. तो होता नाशिकच्या जवळचा. त्याला मी विचारलं तुझे किती मुस्लिम मित्र आहेत बाळा? तो म्हटला एकही नाही, आपण गद्दारांची दोस्ती करतच नाही. म्हटलं ठीक आहे, तुला किती मुस्लिमांचा शेजार पाजार लाभलेला आहे आजवर? पुन्हा तो त्यावर बोलला, आपण कशाला मुस्लिमांच्या शेजारी राहू, आपण आपल्या हिंदू वस्तीत राहतो, हिंदू लोकांच्या मध्ये राहतो. म्हटलं ठीक आहे, किती मुस्लिमांचा तुला आजवर तुझं जे काय आयुष्य आहे 20-25 वर्षाचं त्यात वैयक्तिक वाईट अनुभव आलेला आहे? मग जरा गडबडायला लागला. त्याला म्हटलं हेच आहे, कोणीतरी तुमचे डोकी हायजॅक करून त्याच्यामध्ये काहीतरी भरवतंय आणि तुम्ही खुशाल त्या लोकांच्या अजेंड्यानुसार चालताय. माणूस आहात ना, देवानं आपल्याला या धडावरती आपल्याला डोकं दिलेलं आहे. ते कशासाठी दिलेलं आहे? विचार करण्यासाठी दिलेलं आहे. त्याचा वापर करा की जरा. तरीही म्हटला माझ्यासोबत नाही, पण माझ्या काही मित्रांना मुसलमानांचे वाईट अनुभव आलेले आहेत. त्याला म्हटलं त्यांना तशा प्रकारचे काय अनुभव येताना तू पाहिलेत का? कशावरून ते तुझे मित्र तुला खरं सांगतात? पुढे त्याला मी म्हटलं बघ, मी शालेय जीवनामध्ये ख्रिश्चन बहुल भागामध्ये राहिलो, वाढलो. पुढच्या काळामध्ये अनेक वर्ष, जवळपास 20 वर्ष मी मुस्लिम बहुल भागामध्ये राहिलो. त्यातल्या काही वर्ष तर मी ज्या इमारतीमध्ये राहायचो त्या इमारतीत माझ्या शेजारी राहणाऱ्या सगळ्या रूममध्ये सगळे मुस्लिमच होते आणि माझं एकच कुटुंब हिंदू होतं. परंतु मला तर कधी त्यांचा कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. उलट प्रचंड प्रेम माझ्या कुटुंबाच्या आणि माझ्या वाट्याला आलं त्यांचं. तुला वैयक्तिक कोणताही वाईट अनुभव नसताना केवळ कुणाच्या तरी ऐक्यू माहितीवरती का तू मुस्लिमांचा द्वेष करत बसलेला आहे बाळा? आणखी पुढे बरंच काही बोललो मी त्याच्याशी. हिंदू कोणत्याही प्रकारे अजिबात खतऱ्यात नाही हे या देशातल्या, हे त्याला व्यवस्थित समजावून सांगितलं. अभिव्यक्तीच्या काही दिवसांपूर्वीच्या एका एपिसोडची लिंक त्याला मी पाठवली आणि त्याला म्हटलं हा एपिसोड आवर्जून पहा म्हणजे तुझे गैरसमज दूर होतील, आणि मग फोन ठेवून दिला. परंतु हिंदू खतरे में ही त्या मुलाची एकट्याचीच कथा नाही, तर महाराष्ट्रातील अनेकांचे अशाच पद्धतीने ब्रेन वॉश केले गेलेले आहेत. आपण, तुम्ही, मी, आपण आपल्याला जमेल तसं आपल्या गंगा जमनी तहजीबचं रक्षण करण्याचा, त्या तहजीबचं संवर्धन करण्याचा प्रयत्न करत राहायचं. खरे छत्रपती शिवाजी महाराज, आपले खरे महापुरुष सांगत राहायचे. दुसरं काय करणार, नाही का? असो, इथेच थांबतो. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.